नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीतील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण द फन दे हॅड, त्यांनी मजेत घालवलेला वेळ हा टॉपिक अभ्यासणार आहोत. या टॉपिकचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकचे आपण 2 पार्ट केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 पाहणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी आपण या टॉपिकमध्ये म्हणजेच या स्टोरीमध्ये असणारे महत्त्वाचे कॅरेक्टर्स पाहणार आहोत. चला तर पाहूया. द फन दे हॅड, इझॅक एसिमो. मेन कॅरेक्टर्स, महत्त्वाचे कॅरेक्टर्स पहा. फर्स्ट कॅरेक्टर मार्जी, अ गर्ल हू इज 11 years old, 11 वर्षाची मुलगी आहे. टॉमी, अ बॉय हू इज 13 years old. टॉमी नावाचा एक मुलगा आहे की जो 13 वर्षाचा आहे. मेकॅनिकल टीचर, अ रोबोट. मेकॅनिकल टीचर म्हणजे यांत्रिक शिक्षक की जो एक रोबोट आहे. काउंटी इन्स्पेक्टर हू इज रिपेअर रोबोट. काउंटी इन्स्पेक्टर की जो जे रोबोट असतात ते रिपेअर करण्याचं काम करत असतो. अँड द लास्ट मिसेस जोन्स, मार्जीज मदर, म्हणजे मार्जी या मुलीची आई मिसेस जोन्स आहेत. हे महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्टोरीमध्ये 22व्या शतकात दिलं जाणारं शिक्षण आणि 21व्या शतकात दिलं जाणारं शिक्षण या दोघांमध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. आणि या दोघांमध्ये कोणतं शिक्षण बेटर आहे हे आपल्याला या स्टोरीमध्ये पटवून देण्यात आलेलं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या स्टोरीचं आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत. लाईन बाय लाईन आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ही स्टोरी व्यवस्थित समजेल. द फन दे हॅड या टायटलचा अर्थ होतो त्यांनी मजेत घालवलेला वेळ. मार्जी इवन wrote about it that night in her diary on the page headed 17 May 2157. She wrote, "Today Tommy found a real book." मार्जी नावाच्या 11 वर्षाच्या मुलीने नेहमीप्रमाणे तिच्या डायरीमध्ये त्या रात्री लिहिले. ऑन द पेज हेडेड 17 May 2157. बघा, तिच्या डायरीमध्ये जे पेज होतं त्या पेजवरती तारीख होती 17 मे 1957. या तारखेला त्या रात्री तिने तिच्या डायरीमध्ये लिहिले. काय लिहिले? शी रोट, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. टॉमी नावाच्या मुलाला एक रिअल बुक सापडलं. रिअल बुक म्हणजे छापील पुस्तक किंवा खरेखुरं पुस्तक त्या टॉमी नावाच्या मुलाला सापडलं. असं मार्जीने तिच्या डायरीमध्ये ज्या पेजवरती लिहिलं त्या पेजवरती तारीख होती 17 मे 1957. म्हणजे या तारखेवरून आपल्या लक्षात येते की ही स्टोरी भविष्यकाळातील आहे. आता खरेखुरं पुस्तक सापडलं असा उल्लेख का केलेला आहे? कारण मार्जी आणि टॉमी या 2 मुलांना त्या काळामध्ये म्हणजेच भविष्यकाळामध्ये रिअल बुक म्हणजेच प्रिंटेड पुस्तक, प्रिंटेड बुक आपण म्हणूया, कुठल्या स्वरूपाचं होतं, कसं होतं हे माहीत नव्हतं. कारण भविष्यकाळामध्ये त्या प्रकारचं पुस्तक उपलब्ध नव्हते. नेक्स्ट पॅराग्राफ. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. टॉमी नावाच्या मुलाला जे खरेखुरं पुस्तक सापडलेलं होतं ते पुस्तक खूपच जुनं होतं. मार्जीज ग्रँडफादर once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. तर बघा, या ठिकाणी मार्जीचे जे आजोबा एकदा म्हणाले होते की ते लहान होते त्यावेळी त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितले होते की एकेकाळी सर्व कथा या अशा प्रकारच्या कागदावरती छापल्या जायच्या. Next paragraph. They turned the pages which were yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे या दोन मुलांनी काय केलं त्या पुस्तकाविषयी. तर त्या मुलांनी ते पुस्तक हाती घेतलं आणि त्यांनी ते पिवळी पडलेली, चुरगाळलेली, दुमाडलेली पाने उलटली आणि ती पाने उलटल्यानंतर त्या मुलांना ती पाने उलटत असताना गंमत वाटू लागली. का गंमत वाटू लागली? तर नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने ते पुस्तक वाचत होते तशा प्रकारचं पुस्तक वाचतानाचा अनुभव त्यांना प्रिंटेड बुक जे होतं ते वाचताना येत नव्हता. वेगळ्या प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी येत होता. नेहमीप्रमाणे ते जे पुस्तक त्यांच्या टेलिव्हिजनच्या पडद्यावरती किंवा दूरदर्शनवरती स्क्रीनवरती वाचत होते त्यावेळेस ते शब्द हलत असायचे, स्थिर राहत नव्हते. आणि जे प्रिंटेड बुक जे वाचत होते ते प्रिंटेड बुक वाचत असताना तशा प्रकारचे शब्द न हलता त्या प्रिंटेड बुकवरती आहे या ठिकाणी स्थिर राहिलेले त्यांना पाहायला मिळत होते आणि तीच गोष्ट त्या ठिकाणी त्यांना वेगळी वाटते आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी ते शब्द वाचायला अतिशय गंमत वाटते. अँड when they turn back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. आणि त्यांनी पुन्हा मागचे पान म्हणजे जे वाचलेले पान होतं ते परत त्यांनी उलटून पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांना तेच शब्द दिसत होते की ज्यांनी अगोदर ते शब्द वाचलेले होते. म्हणजे बघा यावरून आपल्या लक्षात येते की ज्या काळामध्ये म्हणजे भविष्यकाळामध्ये ते जे पुस्तक वाचत होते ते एक प्रकारे टेलिव्हिजनवरती कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती ते वाचत असावेत आणि त्यामुळे त्यांना तिथलं जे पुस्तक वाचन आहे ते वेगळ्या प्रकारचं आणि या ठिकाणी पुस्तकामध्ये जे ते वाचत होते शब्द ते वेगळ्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी त्यांना येत होता. गी म्हणजे त्रास दर्शवणारा उद्गार. सेड टॉमी म्हणजे आता या ठिकाणी ते पुस्तक वाचन करत असताना टॉमी नावाचा जो 13 वर्षाचा मुलगा आहे तो थोडासा त्रासलेला आहे आणि तो काय म्हणतोय बघा या ठिकाणी. What a waste when you are through with the book, you just throw it away. I guess our television screen must have had a million books on it and it's good for plenty more. I wouldn't throw it away. पुस्तक वाचत असताना तो थोडासा त्रासला आणि टॉमी नावाचा मुलगा काय म्हणाला, तो म्हणाला व्हॉट अ वेस्ट, ही काय नासाडी आहे. बहुतेक पुस्तक वाचून संपलं की ते फेकून देत असावेत असं मला वाटतं. म्हणजे तो म्हणतो की ज्या लोकांनी हे पुस्तक वाचलं की ते लोक हे पुस्तक फेकून देत असतील. तो म्हणतो आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तकं असतील आणि आणखी बरीच पुस्तकं त्यात मावू शकतील. म्हणजे तो या ठिकाणी म्हणतो आहे की त्याचे जे टेलिव्हिजन स्क्रीन आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे गॅजेट आहे थोडक्यात कॉम्प्युटर स्क्रीन म्हणूया आपण, त्या स्क्रीनवरती खूप अशी पुस्तकं लाखो पुस्तकं मावू शकतील एवढी त्याची कॅपॅसिटी आहे आणि त्याचबरोबर त्याहीपेक्षा अधिक पुस्तकं त्यामध्ये साठवणूक क्षमता राहील. आणि तो म्हणतो की मी अशा प्रकारे पुस्तक वाचल्यानंतर मी त्या लोकांसारखं ते पुस्तक फेकून देणार नाही. नेक्स्ट पॅराग्राफ. सेम विथ माइन सेड मार्जी. शी वॉज 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. तर बघा या ठिकाणी ज्या पद्धतीने टॉमी म्हणतो की जे पुस्तक लोक वाचून फेकून देत असतील तशा प्रकारचं ते जे पुस्तक मी वाचल्यानंतर फेकून देणार नाही असं म्हटल्यानंतर मार्जी देखील तिथे असते आणि मार्जी म्हणते की मी सुद्धा त्या पद्धतीने म्हणजेच पुस्तक फेकून देणार नाही. शी वॉज 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. बघा जो टॉमी आहे त्याने जेवढी टेलिपुस्तके वाचली होती तेवढी त्या मार्जीने वाचलेली नव्हती. ती 11 वर्षाची होती, मार्जी 11 वर्षाची होती आणि टॉमी इतकी तिने टेलिपुस्तके वाचलेली नव्हती. ही वॉज 13 आणि जो टॉमी नावाचा मुलगा होता तो 13 वर्षाचा होता. विद्यार्थी मित्रांनो, टेलिबुक्स म्हणजे काय तर टेलिव्हिजनच्या पडद्यावर उपलब्ध असलेली पुस्तके इंटरनेटच्या मार्फत आपण कॉम्प्युटर स्क्रीनवरती, टेलिव्हिजनवरती, मोबाईलवरती, स्मार्टफोनवरती आपण भरपूर प्रमाणामध्ये टेलिबुक्स वाचू शकतो. PDF स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, ई बुक
अशा प्रकारची पुस्तके आपण इंटरनेटच्या मार्फत टेलिव्हिजनच्या पडद्यावरती वाचू शकतो. अशी पुष्कळ पुस्तके टॉमी नावाच्या मुलाने वाचलेली होती की जी मार्जीने वाचलेली नव्हती. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट? बघा, या ठिकाणी मार्जीने टॉमीला जे पुस्तक सापडलेलं होतं ते पुस्तक कुठे सापडलं असं विचारलं. त्यावरती टॉमी काय म्हणतो, इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. टॉमीने मार्जीला सांगितले ते पुस्तक माझ्या घरात म्हणजेच टॉमीच्या घरात माळ्यावरती सापडलं. असं सांगत असताना त्याने त्या ठिकाणी मार्जीकडे न बघता खुणेने त्याला माळ्यावरती पुस्तक सापडलं असं सांगितलेलं आहे. त्याचं कारण टॉमी हा पुस्तक वाचण्यामध्ये दंग होता, मग्न होता. व्हॉट्स इट अबाउट? त्यानंतर मार्जीने टॉमीला विचारलं की हे पुस्तक कशाबद्दल आहे? त्यावरती टॉमी म्हणतो स्कूल. टॉमी मार्जीला सांगतो शाळेबद्दल. मार्जीला टॉमीने सांगितले की ते पुस्तक हे शाळेबद्दल आहे. असं सांगितल्यानंतर मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल? व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. त्यावरती मार्जी तिरस्काराने बघते. शाळेबद्दल? ती म्हणते शाळेबद्दल पुस्तक आहे, शाळेबद्दल काय लिहायचं? मला तर शाळेचा तिटकारा आहे असं या ठिकाणी मार्जी टॉमीला म्हणते. नेक्स्ट पॅराग्राफ. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एवर. The mechanical teacher had been giving her test after test in geography and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. मार्जीला शाळा अजिबात आवडत नसे, पण आता तर तिला शाळेचा आणखीनच तिटकारा वाटू लागला होता. त्याचं कारण काय होतं की जो त्यांचा मेकॅनिकल टीचर होता म्हणजे जो रोबोट होता. बघा, मेकॅनिकल टीचर म्हणजे यांत्रिक शिक्षक आणि यांत्रिक शिक्षक म्हणजे तिला त्या ठिकाणी शिकवण्यासाठी एक रोबोट होता आणि तो रोबोट तिला एका पाठोपाठ एक भूगोलाच्या टेस्ट सतत देत होता आणि त्या टेस्टमध्ये सतत त्या मार्जीची वाईट कामगिरी होती. म्हणजे तिला त्या टेस्टमध्ये सतत कमी मार्क पडत होते आणि त्यामुळे तिला अधिकच त्या शाळेबद्दल तिटकारा वाटू लागला होता. शेवटी तिच्या आईने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला आणि ते तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. बघा, त्यानंतर तिच्या आईला पण दुःख वाटत होतं कारण तिच्या म्हणजे मार्जीला कमी मार्क्स मिळत होते आणि म्हणून त्यांनी डोक्याला हात लावला आणि त्या मार्जीला त्या काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेल्या. काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे कोण आहे की जो यांत्रिक शिक्षक आहे, जो रोबोट आहे, त्या रोबोटला दुरुस्त करणारा जो व्यक्ती आहे त्याला काउंटी इन्स्पेक्टर असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, 22व्या शतकामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी यांत्रिक शिक्षकाचा वापर केला जात होता, म्हणजेच रोबोटचा वापर केला जात होता, हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. बघा, नेक्स्ट पॅराग्राफ. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आता या ठिकाणी जो काउंटी इन्स्पेक्टर आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. जो काउंटी इन्स्पेक्टर होता तो लालसर चेहऱ्याचा गोलमटोल बुटका माणूस होता. त्याच्याकडे डायल्स आणि वायर्सने भरलेली एक अख्खी पेटी होती असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. तो काउंटी इन्स्पेक्टर मार्जीकडे पाहून हसला आणि त्या काउंटी इन्स्पेक्टरने मार्जीला एक सफरचंद दिले. देन टूक द टीचर अपार्ट. त्यानंतर त्या यांत्रिक शिक्षकाचे जे तुकडे आहेत ते त्याने वेगवेगळे केले. म्हणजे यांत्रिक शिक्षक म्हणजेच तो मेकॅनिकल टीचर जो आहे तो काउंटी इन्स्पेक्टरने रिपेअर करण्यासाठी सुरुवात केली. मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. आणि मार्जीला त्या ठिकाणी वाटत होतं की ज्या पद्धतीने त्या काउंटी इन्स्पेक्टरने त्या मेकॅनिकल टीचरचे वेगवेगळे तुकडे केलेले आहेत तर ते परत नंतर त्याला ते तुकडे जोडता येऊ नयेत असं त्या ठिकाणी तिला जोडता येऊ नयेत किंवा त्याला ते लक्षातच राहू नये असं त्या ठिकाणी त्या मार्जीला वाटतं. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. पण त्या काउंटी इन्स्पेक्टरला माहीत होतं की त्या
मेकॅनिकल टीचरचे जे वेगळे केलेले भाग आहेत ते कसे जोडायचे. आफ्टर अन आवर, एका तासानंतर. So there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. So there it was again म्हणजे एक तासानंतर त्या यांत्रिक शिक्षकाला दुरुस्त करण्यात आलं आणि त्याला तयारही करण्यात आलं. त्याचं वर्णन आता पुढे केलेलं आहे त्या मेकॅनिकल टीचरचं. लार्ज and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. That wasn't so bad. त्यानंतर त्या मेकॅनिकल टीचरचं वर्णन करण्यात केलेलं आहे. मोठा आणि काळा आणि कुरूप असा ज्याच्या मोठ्या पडद्यावरती सर्व धडे दाखवले जात आणि प्रश्न विचारले जात, ते या ठिकाणी अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे की म्हणजे मोठा काळाकुट्टा असा कुरूप असणारा मेकॅनिकल टीचर की त्याच्या चेस्टवरती एक स्क्रीन की ज्या स्क्रीनवरती स्क्रीनवरती सर्व धडे दाखवले जात होते, प्रश्न विचारले जात होते. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. मार्जीला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा तिटकारा होता, तर या ठिकाणी सांगितलेले मार्जीला सर्वाधिक नावड होती ती म्हणजे गृहपाठ आणि चाचणीचे पेपर्स द्यावे लागत असत. म्हणजे तिला गृहपाठ आणि टेस्ट अजिबात द्यायला आवडत नव्हती, हे या ठिकाणी आपल्या लक्षात येते. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old and the mechanical teacher calculated the marks in no time. तर बघा, ज्यावेळेस मार्जी ही 6 वर्षाची होती तेव्हापासून तिला पंच कोड जी सांकेतिक लिपी आहे ती शिकायला लावलेलं होतं आणि त्या लिपीमध्येच ती सर्व उत्तरे गृहपाठाची किंवा जी चाचणी ती देत होती तिची उत्तरे लिहित होती आणि ती लिहिलेली उत्तरे त्या मेकॅनिकल टीचरच्या स्लॉटमध्ये टाकण्यात येत होती आणि क्षणार्धात मेकॅनिकल टीचर काय करत होता, तिचे गुण मोजत होता आणि त्या पद्धतीने तिला गुणदान करत होता. नेक्स्ट पॅराग्राफ. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. पॅटेड थोपटले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस काउंटी इन्स्पेक्टरने त्याचे काम पूर्ण केल्यानंतर तो मार्जीकडे बघून हसला आणि तिच्या डोक्यात त्याने थोपटले. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट. त्यानंतर काउंटी इन्स्पेक्टर हा मार्जीच्या आईला म्हणाला, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट. तो म्हणाला की या लहान मुलीची, या छोटीची यामध्ये काहीही चूक नाही. मिसेस जोन्स मार्जीच्या आई आहेत. मिसेस जोन्सला काउंटी इन्स्पेक्टर म्हणाला की या मुलीची काहीही चूक नाही. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. काउंटी इन्स्पेक्टर काय म्हणतोय मिसेस जोन्सला, तर मला वाटतं भूगोलाचा जो विभाग आहे तो खूप जलदपणे पुढे जात होता. म्हणजे मार्जीचं जे वय आहे त्या वयाच्या मानाने जो अभ्यासक्रम आहे तो अति वेगाने पुढे जात होता, असं या ठिकाणी तो काउंटी इन्स्पेक्टर मिसेस जोन्सला म्हणतोय. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. आणि अशा प्रकारच्या गोष्टी काही वेळेस घडत असतात. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. आणि आता तो म्हणतो आहे की मी आता त्या मेकॅनिकल टीचरचा जो वेग आहे तो कमी केलेला आहे आणि 10 वर्षाच्या पातळीवरती आणलेला आहे. म्हणजे 10-11 वर्षाच्या एजमधल्या मुलांना समजेल असा त्या मेकॅनिकल टीचरचा वेग केलेला आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. काउंटी इन्स्पेक्टर मिसेस जोन्सला काय म्हणतो आहे, खरं म्हणजे तिच्या प्रगतीचा सर्वकष आलेख जर बघितला तर तो समाधानकारक आहे. सॅटिस्फॅक्टरी म्हणजे काय, समाधानकारी किंवा समाधानकारक. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि पुन्हा एकदा काउंटी इन्स्पेक्टरने मार्जीच्या डोक्यावरती थोपटले. नेक्स्ट पॅराग्राफ. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग
they would take the teacher away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. Margie was disappointed. Margie निराश झाली होती. She had been hoping they would take the teacher away altogether. मार्जीला वाटत होतं, मार्जीला अपेक्षा होती की जो बिघडलेला मेकॅनिकल टीचर आहे त्या बिघडलेल्या मेकॅनिकल टीचरला काउंटी इन्स्पेक्टरने त्याच्यासोबत घेऊन जायला पाहिजे. पण तसं घडत नाही, म्हणून मार्जी डिसअपॉइंटेड असते, म्हणजेच नाराज असते. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. मार्जीला आठवण होते की असंच एकदा टॉमीचा मेकॅनिकल टीचर जो होता तो खराब झाल्यानंतर, म्हणजे त्याच्यामध्ये जो हिस्ट्री सेक्टर, त्या मेकॅनिकल टीचरमधील हिस्ट्री सेक्टर ब्लँक झालेला होता पूर्णपणे, म्हणजेच जो इतिहासाचा विभाग होता तो पूर्णपणे पुसला गेला होता. त्यावेळेस त्या टॉमीच्या मेकॅनिकल टीचरला काउंटी इन्स्पेक्टर त्याच्यासोबत 1 महिन्यासाठी घेऊन गेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, द फन दे हॅड या स्टोरीमधील पार्ट 1 या ठिकाणी आपला संपलेला आहे. नेक्स्ट पार्ट 2 या स्टोरीचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.